नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहूयात आजची बातमी। भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार, जिल्हा अध्यक्ष गजानन घुगे। जिल्हा अध्यक्षांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे सांगणे टाळले। शिंदे सेनेचे नेते तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर MR क्यातमवार यांनी ऐनवेळी भाजपतर्फे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केल्यानंतर जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीत 15 प्रभागात 29 उमेदवार दिले असून सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील, तसेच नगर परिषदेवर भाजपचे कमळ फुलणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। मात्र नेमकं सविता क्यातमवार की सुषमा बोड्डेवार या दोघांपैकी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे सांगणं टाळले। पाहूया माध्यमांशी बोलताना गजानन घुगे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या। आज भारतीय जनता पार्टीसोबत डॉक्टर साहेबांच्या सोबत आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचे 29 फारम भारतीय जनता पार्टीने वसमत नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली कमळाखाली आम्ही फारम भरलेले आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी त्या कमळाच्या नावावर आम्ही 29 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचा वसमत नगरपालिकेवर कमळ फुलणार आहे। याच्यामध्ये कुठे उमेदवार असापर्यंत निवडून आल्याच्या नंतर स्वच्छता असेल, लाईट असतील, जे जे कामं आपण राहिलेले आहेत त्या ठिकाणी करण्याचं काम निश्चित करू। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्या दोन्हीपैकी एक राहील। राईट साईड की लेफ्ट साईड राईट साईड लेफ्ट राईट दोन्ही साईडला दोन्ही बी राईट अँड लेफ्ट दोघं ठरवतील। अवघड ठरवल्याच्या भारतीय जनता पार्टी सोबत लढतील। राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे 29 फारम भरलेत। आमची युती कोणासोबत बी नाही। सेना आणि लढतायत त्याच्यासोबत किती शिवसैनिक आले त्या पार्टी सोबत आलेत, किती आले ते निवडून आल्यानंतर। अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।